जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने आयोजित NMMS परीक्षेची कार्यशाळा मोठ्या उत्साहाने संपन्न। इचलकरंजीतील दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी दिनांक 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2023 पर्यंत NMMS परीक्षेची कार्यशाळा भरवण्यात आली होती। या कार्यशाळेच्या सांगता समारंभासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी मान्य श्री अजय कुमार बिरंगे हे लाभले होते। तसेच प्रमुख उपस्थिती सरस्वती हायस्कूल मुख्याध्यापक मान्य श्री PD शिंदे सर, तात्यासाहेब मुसळे हायस्कूल मुख्याध्यापिका मान्य श्रीमती वंदना कांबळे, मनेर हायस्कूल मुख्याध्यापिका मान्य सौ VV मंगसुळे यांची उपस्थिती होती। प्रथम प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक BA कोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले। त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना RS पाटील मॅडम यांनी केली। या कार्यशाळेच्या माध्यमातून NMMS परीक्षेस कशा पद्धतीने सामोरे जावे, त्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करावा याचे मार्गदर्शन येथील शिक्षक व शिक्षिका त्याचबरोबर मुख्याध्यापक यांचे लाभले असे कुमारी सनदी शहनशाह, कुमारी श्रुती सुतार, कुमारी वैष्णवी हातपाकी व गिरिजा नागने यांनी मनोगतात व्यक्त केले। यानंतर प्रमुख पाहुणे मान्य श्री अजय कुमार बिरंगे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना येणारा काळ हा खूप समस्या घेऊन येणार आहे, त्याला आतापासून कशा पद्धतीने सामोरे जावे याचीच सुरुवात ही अशा NMMS परीक्षेपासून करणे ही गरजेची आहे। आतापासूनच आपले ध्येय निश्चित करून त्यावरच आपण चालत जाऊन हे ध्येय किंवा स्वप्न पूर्ण करू शकतो। त्यासाठी आपल्या अंगी जिद्द, चिकाटी, एकाग्रता त्याचबरोबर अनेक परीक्षा देण्याचे धैर्य असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले। प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री BA कोळी सर यांनी येणाऱ्या 28 डिसेंबरच्या NMMS परीक्षेस शुभेच्छा दिल्या। तसेच सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक PD शिंदे सर व तात्यासाहेब मुसळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना कांबळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्यानंतर या 7 दिवसाच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन उत्कृष्टरित्या पास झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यामध्ये कुमारी वेदा शिवानंद बनन्नावर मनेर हायस्कूल प्रथम क्रमांक, कुमारी वेदिका सुनील फासे मनेर हायस्कूल द्वितीय क्रमांक, कुमारी श्रावणी सागर गदाळे तात्यासाहेब मुसळे हायस्कूल तृतीय क्रमांक, अपूर्वा दीपक राणे मनेर हायस्कूल चौथा क्रमांक, तसेच विभागून श्रावणी बाळकृष्ण खोत AP हायस्कूल मानगाव, श्री शैल सुरेश वनगुरे दी न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी यांनी पटकिवला। या कार्यशाळेस इचलकरंजी येथील तब्बल 150 ते 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। या कार्यशाळेचे आयोजन विभाग प्रमुख सौ RS पाटील व सहाय्यक शिक्षक AG आंबेकर यांनी केले। यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री BA कोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। या सांगता समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SA बिरनाळे व SK पाटील यांनी उत्कृष्टरित्या पार पडले। तसेच आभार प्रदर्शनाचे गौरव कार्य SM शिंदे यांनी पार पाडले। या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह। जे आहे ते 1.5 लाखाच्या आतील असेल तर अशा पाल्याच्या मुलाला या परीक्षेला बसता येतं आणि स्कॉलरशिपची जी रक्कम आहे ती इयत्ता 9वी पासून 12वी पर्यंत दरवर्षी 6,000 अशी होती। नंतर शासनाने खूप छान शिकवले, आनंदात मज्जा चेष्टा करत शिकवले। AR पाटील सरांकडे बघून तर मला वाटलंच नव्हतं की त्यांनी रिटायर्ड होऊन इतकी वर्ष झाली, कारण त्यांच्यात एवढा उत्साह, त्यांचा एवढा आनंद, आवाज त्यांचा पाहून मी चक्क आश्चर्यचकित झाले। अरे की एवढे वय झाले तरी सर असे आहेत। पण आम्ही बघा जरा जास्त अभ्यास झाला, आईने जरा काम लावले की आम्ही दुखाने पाठ दुखाले असे कारण काढतो। अनुभूती आणि असं वाटलं, पण जेव्हा पहिला लेक्चर झाला तेव्हा असं वाटलं की मी माझ्याच शाळेत आहे आणि आमच्या शाळेत जसं शिकवतात अगदी तसंच मला इथे वाटलं आणि हा क्षण खूप छान होता। आम्हाला आलेले प्रॉब्लेम्स, आमच्या शंका खूप छान पद्धतीने इथे समजून सांगितल्या। सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप छान सांगितलं। आमचे लेक्चर्स खूप छान झाले। थोड्या वेळासाठी मी इथे भांडले, मला पहिल्या बेंचवर बसायचे होते म्हणून,
पण मला टीचरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. अशामध्ये मी बघतोय की जे विद्यार्थी कुठे मागे असतात ते शेवटच्या 8 दिवसामध्ये अभ्यास करून निश्चितच यश मिळवत असतात. तुम्ही आता तेच केलेलं, गेले 8 दिवस इथं ती परीक्षा झाल्यानंतर इथं आलेला आहात आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे मार्गदर्शन तुम्हाला निश्चितच उपयोगी पडणार आहे. जे सारथीमध्ये आहेत त्यांना तर मिळतीलच, त्यांनी निवड जर पास झाली तरी त्यांना स्कॉलरशिप मिळेल, पण इतर कॅटेगरी वाईज ही स्कॉलरशिप असल्यामुळे NMMS ची त्याची भीती या जे सराव परीक्षेतून घेतली जाते ती नाहीशी करण्याचा प्रयत्न दिनी स्कूल करत आहे. जसे फायनल परीक्षा तुमची असते NMMS ची, त्याच पद्धतीने या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते किंवा राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला जे काही मार्क मिळालेले आहेत आणि किती मार्क मिळायला हवेत यासाठी तुम्ही प्रयत्न करणं हे या पाठीमागचं आणि शाळेतील जेवढे काही विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना टॉपअप विद्यार्थ्यांना या कार्यशाळेमध्ये भाग घ्यायचा असतो ते सर्व शाळेचे विद्यार्थी या कार्यक्रमाला सहभागी होत असतात आणि नाममात्र फी घेऊन संपूर्ण तुम्हाला या विषयांचं जे आकलन आहे ते आकलन ह्या मार्गदर्शक शिक्षकांच्या द्वारे तुम्हाला केलं जातं. वास्तविक 24 डिसेंबरला ही तुमची अंतिम परीक्षा आहे आणि ह्या अंतिम परीक्षेचं जे सार आहे ते सार गेल्या हे 8 दिवसामध्ये तुम्हाला त्या शिक्षकांनी दिलं असेल असं मला माझी भावना आहे. वास्तविक ज्या शिक्षकांनी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं ते नेमकं तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने उपयोगी पडणार आहे. ते तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं ऍक्सेप्ट करून जे विषय तुमच्या समोर येतील, जी परीक्षा तुमच्या समोर येईल त्या परीक्षेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने सामोरं जातो आणि त्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्या भविष्याचा जो पाया आहे तो पाया म्हणजे ही परीक्षा आपण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं. सगळ्याच शाळा आहेत, त्या सगळ्याच शाळांचं मी कौतुक करतो, पण या ठिकाणी एक औपचारिक पद्धतीनं शिंदे सर सरस्वती हायस्कूल, कांबळे मॅडम मुसले हायस्कूल हे उपस्थित राहिले. त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो. आणि आज ज्यांच्या हस्ते तुम्हाला या परीक्षेच्या निकालाचं प्रथम द्वितीय तृतीय काय असेल तो निकाल शुभेच्छा तुम्हाला दिल्या संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाचा शेवट माझ्याकडे आहे. या कार्यक्रमासाठी जे मार्गदर्शक म्हणून तुम्हाला 8 दिवस ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आडके सर, पाटील सर, तेलनाडे मॅडम, जहागीरदार मॅडम, मांढरेकर सर, शिंगे मॅडम आणि पाटील सर या सर्वांचंच मी आमच्या संस्थेच्या वतीनं माननीय मुख्याध्यापकांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यशाळेस समारोपाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेचे माननीय श्री बिरंगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेला किती महत्त्व आहे आणि स्वप्नांच्या पाठीमागे धावण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याविषयी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीनं आणि पोलिसांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. तेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.